शाबर विद्या हे चुकीच्या पद्धतीने वापरल्यास काय परिणाम होतो? तर काही Instagramवर बाबा झाले फक्त नाथ संप्रदायामध्ये. म्हणजे त्या बाबाचं म्हणणं असं आहे, माझ्या लोकांना फरक पडला नाही तरी चालेल, पण माझ्या 2 रील्स रोज Instagramला गेलं तर मी बाबा. Instagramमुळे झालेले बाबा आहे महाराज. त्याग नाही, काही नाही, काही नाही. महाराज नादीजनी कोणी घालू शकत नाही. त्याला त्याला संन्यास लागतो महाराज. आणि संन्यासी माणसाने शैलीशृंगी घालावी. नाथ साधकांना अमर मानलं जातं यामागे काय कारण आहे? मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक महाकाय तंत्र निर्माण केलं, ज्याचं नाव होतं शाबरी तंत्र. आणि जे अवैध झालं त्याचे मंत्र हे नाथ महाराजांनाच अवगत झाले. एखादा म्हणून शाबरी मंत्राच्या साधनेने मला भैरवजीचं दर्शन झालं, ते सत्य असतं. शाबरी मंत्राच्याद्वारे मला एखाद्या शक्तीचं दर्शन झालं, ते सत्य असतं. मग ते म्हणजे शाबरी मंत्राद्वारे देव प्राप्तच झाला मला डायरेक्ट, असं नसतं. म्हणजे काय झालं, नाथ संप्रदायाचं मूळ कार्य काय होतं, धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचं होतं, पण धर्माचं रक्षण करणे पण होतं महाराज. जो फक्त साधक आहे आणि जिने फक्त साधना केली त्यांनी ब्रह्मदेवापासून शिव भगवान विष्णू युद्धामध्ये हरवले. हे कसं शक्य झालं? मग हे जाणण्यासाठी म्हणजे इंद्रदेव हे त्यांच्या बृहस्पती नावाच्या गुरूंकडे गेले, बृहस्पती ऋषींकडे. नाथ संप्रदायामध्ये गुरु एकच होतो महाराज. गुरु हा एकच होतो, गुरु हा गडी नाही होत. हा दीक्षा मात्र 5 घेऊ शकतात. दीक्षा म्हणजे काय, एकाच गुरुकडून 5 दीक्षा घेतल्या तरी चालतात. आमच्या या संप्रदायामध्ये 5 दीक्षा होतात. पहिली होती नामदीक्षा. मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ यांच्यातील संबंध काय आहे? पिता आणि पुत्र. म्हणजे काही ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे का, मच्छिंद्रनाथ महाराजांनीच कौल ज्ञानतंत्राचा अभ्यास करण्यासाठी मिंगनाथ हे नाव धारण केलं असते राज्यामध्ये. पण नवनाथ भंजसराव सांगतो का, मैनावती राणी आणि मच्छिंद्रनाथांना लग्न झाल्याच्या नंतर जो मुलगा झाला त्याचं नाव होतं मिनीनाथ असं. आणि त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांची परंपरा मग पुढे चालवली. अशी परंपरा आहे. नाथ संप्रदायातील विविध शाखा कशा निर्माण झाल्या? नाथ संप्रदायातल्या विविध शाखा ह्या प्रवर्तकांमुळे निर्माण झाल्या. ज्या ज्या वेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराज भ्रमण करत होते, त्याच वेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी ज्याला ज्यांना अनुग्रहित केलं, उपदेशित केलं, त्यापासून त्याच्या शाखा निर्माण झाल्या. म्हणजे मी माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये ते सांगितलंय का, गुरु गोरक्षनाथजी महाराजांच्या जीवनकाळामध्ये ज्यावेळेस त्यांना राम भेटले, प्रभू राजा रामचंद्र, तर प्रभू राजा रामचंद्र ज्यावेळेस त्यांना दीक्षा मागितली महाराज, तर दीक्षा दिल्याच्या नंतर प्रभू राजा रामचंद्राच्या पंथाला म्हणजे रामचंद्रापासून होणाऱ्या नाथ संप्रदायाच्या साधूंना रामनाथी म्हटलं गेलं. ही पहिली शाखा. दुसरी, ब्रह्मपासून जे साधू जन्माला आले, ते साधू पुढे गेले ते सतनाथी. पितामह भीष्मपासून जे साधू आले ते गगनाथी. म्हणजे गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी ज्यावेळेस पृथ्वी तलावर भ्रमण केलं, जे जे शिष्य केले आणि जे जे महासिद्ध झाले, त्यांच्यापासून ज्या परंपरा झाल्या, त्या सिद्धांना त्याच परंपरेचं नावं दिलंय. नाथांच्या चरित्रामध्ये लोककल्याण हा मुख्य भाग का दिसतो? बरंच त्यांचं कार्यच ते होतं. धर्माचे म्हणजे काय झालं, नाथ संप्रदायाचं मूळ कार्य काय होतं, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं होतं, पण धर्माचं रक्षण करणे पण होतं महाराज. बरोबर. आणि काय झालं माहिती का, त्यावेळेस बाहेरी आक्रमण इतकी भयंकर या सृष्टीतलावर चालू होती ना, त्यावेळेस लोकांना खूप प्रकारच्या वेदनांना सामोरं जावं लागलं, खूप प्रकारच्या दुःख गोष्टींना सामोरं जावं लागलं. म्हणून ना त्यांनी काय केलं की लोकांचं कल्याण करून त्यांना आपलं शिष्य करून घेतलं आणि धर्माचा मार्ग दाखवला. म्हणून लोक कल्याण हा सगळ्यात जास्त त्याच्यात महत्वाचा विषय होता. काही नाथ नाथ साधकांना अमर मानलं जातं यामागे काय कारण आहे? अमर कोणीच नाही महाराज. म्हणजे तुम्हाला सांगू ना, नाथ साधक अमर असणं, जो माणूस आहे पुण्याच्या तत्वाचे शरीर कधी अमर होऊ शकत नाही. बरोबर. याला विलीन व्हायचं कुठे ना कुठे. तसं नाही. हा अमर कोण होईल महाराज, जो महासिद्ध आहे. गुरु गोरक्षनाथजी महाराज अमर आहेत. गुरु मच्छिंद्रनाथजी महाराज अमर आहेत. यांना संजीवन समाधी प्राप्त होते. संजीवन समाधी म्हणजे काय, हे कुठेही जर साधनेला बसले महाराज, ते वर्षानुवर्ष कसे बसतात साधनेला, इथला आत्मा काढतात आणि इथं नेऊन ठेवतात ब्रह्मकपालमध्ये. आणि साधनामध्ये शरीराला मल मूत्र क्रोध भय काम काहीच नाही राहत. ते शरीर एकदम स्थूल म्हणजे एकदम शांत होऊन जातं आणि ते साधना करतात. असं त्याला संजीवनी म्हणतात. त्याला साधना लागणे म्हणतात, त्याला समाधी लागणे म्हणतात. अमर भक्त नाथ आहे महाराज, बाकी या जगात कोणीच अमर नाही. माणूस आणि पंचतत्वाचं शरीर आहे. किती म्हटलं मी 500 वर्ष जगल, मी 200 वर्ष जगल, महाराज तो जगूच शकत नाही या जगामध्ये. जोगिनी आणि नाथ यांच्या संबंधाचं काय रहस्य आहे? सिद्धी महाराज, त्या जोगिनी योगिनी ह्या नाथांनी प्रसन्न केलेल्या सिद्धी आहेत. ज्या वेळेस सप्तशृंगी मातेने मच्छिंद्रनाथ महाराजांना नाग अश्वत्थ वृक्षाचं अनुष्ठान केलं, मार्कंडेय पर्वतावर ह्या सगळ्या विद्या मिळवण्यासाठी मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक अनुष्ठान केलं. त्या अनुष्ठानामध्ये प्राप्त झालेल्या जेवढे सिद्ध्या होत्या त्याच्यामध्ये योगिनी जोगिनी आहे. आणि या मच्छिंद्रनाथांना साध्य आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथांनी जर यांना कुठलं कार्य सांगितलं, या त्यांचे कार्य करतात, त्यांच्या अंतर्गत त्यांच्या अधीन राहून कार्य करतात. या एका प्रकारचे जसं म्हणतो योगिनी जोगिनी शंकिनी डंकिनी यक्षिणी, एका प्रकारच्या आत्मा असतात या श्रेणीमध्ये असतात आणि या कार्य करतात. नाथांच्या चरित्रात दैवी हस्तक्षेपांचा उल्लेख खरा मानावा का? हा एक 100% आहे. नाथांच्या चरित्रामध्ये देवांनी हस्तक्षेप भरपूर वेळेस केले. म्हणजे तो सांगायला
गेले ना, तर चरपटीनाथ महाराज ज्यावेळेस त्यांनी सगळ्या देवांना हरवलं, त्यावेळेस इंद्राने कुष्ठबळीला 12 वर्षाचा एक मुलगा, जो फक्त साधक आहे आणि ज्यांनी फक्त साधना केली, त्यांनी ब्रह्मदेवापासून शिव भगवान विष्णू युद्धामध्ये हरवले. हे कसं शक्य झालं? मग हे जाणण्यासाठी म्हणजे इंद्रदेव हे त्यांच्या बृहस्पती नावाच्या गुरूंकडे गेले, बृहस्पती ऋषींकडे. ते सांगितलं, "गुरुवर, मला एक सांगा, की चरपटीनाथ एक 12 वर्षाचा मुलगा आहे, ज्याने एवढ्या देवांना युद्धामध्ये परास्त केलं, असं का केलं?" त्यावेळेस बृहस्पतींनी सांगितलं, की त्यांच्याकडे एक विद्या आहे, जिला म्हणतात शाबरीय विद्या किंवा आताकर्षण विद्या. ती प्रबळ आहे आणि ती दुर्मिळ आहे. की अशा जगात कोणाला बी हस्त होऊ शकत नाही. त्या विद्येच्या जोरावरच नाथ महाराज हे इतके बलाढ्य आहे. मग इंद्र म्हणाला, "मला पण ती विद्या घ्यायची आहे. मला पण ती विद्या शिकायची आहे." बृहस्पती ऋषी म्हणे, "नाथांशिवाय ती विद्या कोणी शिकवू शकत नाही आणि जर तुला घ्यायचं असेल, तुला नाथपंथी व्हावं लागेल." मग म्हणे, "नाथांनी हो, तुला जावं लागेल, सेवा करावी लागेल, ते सांगतील ते वागावं लागेल, दीक्षा घ्यावी लागेल. मग ते ठरवतील तर तुला विद्या देतील." म्हणे, "नाही, मला एवढी विद्या नाही." मग 2च ऑप्शन आहे म्हणे. एक जर तू त्याने शिष्य व्हायला नाही, तर तुला ती कप्तानी घ्यावी लागेल म्हणे. मग त्यांनी पाहिलं त्या स्वर्गामध्ये चंद्रनाथ महाराज मिनीनाथ महाराजांना ती विद्या शिकवत होते, शाबरी विद्या. मग त्यावेळेस इंद्राने तिथे हस्तक्षेप केला. मोराचं रूप घेतलं आणि त्या झाडावर जाऊन वृक्षावर जाऊन बसली आणि ती विद्या कपटाने ऐकली. महाराज, विद्या तर ऐकली, पण जसं चावी चालू करायला, गाडी चालू करायला चावी लागते ना महाराज, नाथांची विद्याच फळाला, नाथांचीच कृपा लागते, ती इंद्रावर नव्हती. इंद्राची विद्या चाललीच नाही महाराज. मग इंद्राने सोमय्या आज्ञा केला स्वर्गामध्ये. त्या सोमयज्ञाने तिला सगळं नाथांना बोलवलं आणि नाथांना सांगितलं, की मी तुमची विद्या कपटाने मिळवली. नाथांना प्रचंड क्रोध आला महाराज आणि नाथाने श्राप दिला इंद्राला. त्यांची विद्या तू कापटाने हासिल केलेली, मिळवली, त्या मोराच्या रूपात मिळवली, त्या मोरपंखामध्येच ती विद्या राहून जाईल. म्हणून आजही तुम्ही जर नाथांच्या मंदिरात गेला तर मोरपंख तुम्हाला मिळतातच. तिथं झाडणी करतात आपली, पिढा टोळो काय टोळो, त्याच्यात ती शाबर विद्या आहे महाराज, म्हणून होतो. आणि ती त्याच्यातच राहून जाईल. आणि ज्या वेळेस तू ह्या विद्येचा उपयोग कुठल्या नाथ सिद्ध निष्फळ होऊन जाईल. ह्याला 12 पैसे त्यासाठी त्यांनी भगीरथीचं कमंडलू घेऊन, म्हणजे गंगेचं नदी घेऊन संकल्प करून त्यांना हिमालय सह्याद्री पर्वतावर बसवलं. पण त्याचं आयुष्य पुरं झालं नाही. त्यांनी ज्या नदीचा भगीरथच्या तीर्थाने संकल्प केला इंद्राने, म्हणून ती नदी पुढे इंद्रायणी पडली. इंद्रायणी नदी जिला म्हणतो आपण, ती इंद्राने संकल्प केला भगीरथचा, तो सह्याद्रीवरून खाली सोडला, ती पुढे इंद्रायणी नदी झाली. आलं लक्षात? पण इंद्राला ती विद्या कधीच फळाला आली नाही, ती निष्फळ होऊन गेली. देवाने खूप वेळेस हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण नाथांनी ते सगळे सहन केले. नाथांनी वेळेच्या वेळी देवांना दंड दिला आणि ते सगळे गोष्टी मोडून काढल्या महाराज. आणि नाथ संप्रदाय, नाथांचं म्हणणं काय होतं, की शिष्य व्हा ना, विरोधक नका हो. नाथांना ब्रह्मचारी म्हणतात. ब्रह्मचारी म्हणजे काय? ब्रह्मचार्य ही 4 प्रकारची स्थिती आहे. ब्रह्मचारी म्हणजे काय? ब्रह्मचारी फक्त याचं नसतं, म्हणजे नजरेचं पण असतं, डोळ्याचं पण असतं, म्हणजे डोळ्याचं पण असतं, मुखाचं पण असतं. सगळ्या गोष्टीचं ब्रह्मचारी असतं ना. आणि ब्रह्मचारी म्हणजे काय महाराज? का ब्रह्म म्हणजे ब्रह्मचारी म्हणजे काय? परब्रह्मसारखं राहणे. ब्रह्मचारी म्हणजे काय? जे हनुमंतराय पाळतात. बरोबर आहे की नाही? कुठल्याही प्रकारच्या स्त्रीचं आकर्षण नाही. कुठल्याही प्रकारच्या व्यंजनाचं आकर्षण नाही. कुठल्याही प्रकारच्या सुखाचं आकर्षण नाही. हे सगळ्या आकर्षणापासून जो मुक्त आहे त्याला ब्रह्मचार्य म्हणतात. बरं का? काय आहे? तुमच्या सगळ्या प्रकारचं ब्रह्मचर्य म्हणजे बुरा मत देखो, बुरा मत सुनो, म्हणजे खोटं बोलायचं नाही, खोटं ऐकायचं नाही. नजर चांगल्या दृष्टीकडे ठेवायची, चांगलं बघायचं, वाईट बघायचं नाही. बरोबर. चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं नाही. ह्याला म्हणतात ब्रह्मचार्य. आलं लक्षात? हो. आणि नाथ महाराजांनी कधीच कोणाबद्दल वाईट शिकलं नाही, वाईट बोलले नाही, वाईट केलं नाही. म्हणून अखंड ब्रह्मचार्य असं. नाथांच्या जीवनात शाब्दिक गुरु आणि योगगुरु यांच्यातला फरक काय? नाथ संप्रदायामध्ये गुरु एकच होतो महाराज. गुरु हा एकच होतो. गुरु हा घडी-घडी नाही होत. हां, दीक्षा मात्र 5 घेऊ शकतात. दीक्षा म्हणजे काय? एकाच गुरुकडून 5 दीक्षा घेतल्या तरी चालतात. आमच्या काय संप्रदायामध्ये 5 दीक्षा होतात. पहिली होती नामदीक्षा, दुसरी होती उपदेशी दीक्षा, तिसरी होती चिवटी दीक्षा, त्याला संन्यास दिला जातो. चौथी होती लंगोट दीक्षा किंवा वस्त्र दीक्षा आणि 5वी होती चिरा दीक्षा, म्हणजे जे कान चिरे. अशा 5 प्रकारच्या दीक्षा आहेत महाराज. त्याच्यामध्ये चिरा, लंगोट, भभूत आणि उपदेश अशा 5 प्रकारची दीक्षा असते. हे तुम्ही एका गुरुकडून नाही घेऊ शकता. गुरु एकच होतो महाराज. एकदा झाला तोच गुरु. तुमचा नामाचाही गुरु आणि योगाचाही गुरु असं. गुरु नाही, मूळ संकल्पनाच आपण समजून घेतली पाहिजे महाराज. एक असतात गुरु, एक असतात श्री गुरु, एक असतात सद्गुरू. गुरु म्हणजे काय? गुरु आपण कशाला म्हणावं? रस्ता आपलं कोणी दाखवतं, म्हणजे गुरु कशाला म्हणावं? दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एखाद्याने सांगितलं, "का रे, हे चुकीचं करतोय, सरळ कर." तो पण आपला गुरु झाला. बरोबर. शिक्षक ते पण आपले गुरु झाले.
दैनंदिन जीवनामध्ये गुरु खूप भेटतात ना महाराज. आपण असं चुकीच्या रस्त्याला चाललेलो आहे, ते सांगितलं आणि हा रस्ता बरोबर आहे, तो पण गुरु झाला तुझं. बरोबर आहे की नाही? पण कशावरून सरळ जगू ते बरोबर आहे. बरोबर आहे, त्याला म्हणून गुरु म्हणतात. त्याच्या वरची संकल्पना आहे श्री गुरु. काय? श्री श्री गुरु. श्री गुरु म्हणजे काय? जे आत्म्याला परमात्म्याकडे नेतात अध्यात्माच्या मार्गाने, त्यांना म्हणतात श्री गुरु. काय म्हणतात? श्री गुरु. जे आत्म्याला म्हणजे तुमच्या आमच्यासारख्याला ज्याला अध्यात्माचं कुठलंही नॉलेज नाहीये, त्याला परमेश्वर प्राप्तीचे रस्ते दाखवतात, ते म्हणजे श्री गुरु. आणि जे शिष्याच्या जीवनामध्ये अतंत बदल घडवून आणतात, अतंत्य बदल हं. अतंत्य बदल घडवून आणतात, त्याचं जे जे म्हणजे त्याचं जे जीवन आहे, जे दुर्गतीकडे गेलं जाणार असतं, ते सद्गतीकडे नेतात, ते असतात सद्गुरू. नाथ साधकांच्या जीवनात परीक्षा आणि तपश्चर्या कशी चालते? पहिले परीक्षा होते महाराज सगळ्यात पहिले त्याची. परीक्षा होते, मग म्हणजे त्याला तपस्या आणि मग त्याचं कारण. म्हणजे काय असतं माहिती आहे का? सगळ्यात पहिले तुम्हाला परीक्षा द्यावीच लागते ना महाराज. तुम्ही एखाद्या माणसाला जर ₹5,00,000 उसने देताय, तर तुम्ही त्याची पात्रता बघता ना, माझे पैसे फेडू शकतो का नाही म्हणून. बरोबर. तसे महाराज, जर तुम्ही नाथ महाराजांकडे दीक्षा मागायला गेलात आणि तुम्ही त्यांच्याकडे मंत्र दीक्षा मागतात, महाराज तुम्ही त्यांचा मंत्र पेलवते की नाही पेलवताय, हे तर ते बघतील ना. तुमची परीक्षा. मग गोरक्षनाथ महाराजांनी डोळा काढणं, म्हणजे डोळा काढणं हे काय, ही परीक्षा होती महाराज. वाळीसाठी डोळा दिला आपण नाही म्हणतो, पण ही होती काय, ही परीक्षा होती गुरुभक्तीची. आणि गोरक्षनाथ महाराज त्याच्यामध्ये पास झाले, म्हणून त्यांना महासिद्धी पदवी मिळाली किंवा त्यांना गुरुने सगळं दिलं. परीक्षा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी द्यावी लागते महाराज. परीक्षेशिवाय तुमचा काळच नाही. तपश्चर्या. तपश्चर्या म्हणजे काय महाराज? का नामाचा नितांत जाप करणे आणि त्या नामाच्या जोरावर स्वतःला ओळख निघाल्या म्हणतात तपश्चर्या. बरोबर. नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात पहिले काय महाराज? सगळे देव प्राप्त नाही होत, पहिले तुम्ही स्वतःला ओळखा ना. बरोबर. सद्गुरू शंकर महाराजांच्या मठामध्ये जर तुम्ही गेले, तिथे एक वाक्य नेहमी लिहिलं असतं, जो खुद को जानता है वही मुझे पहचानता है. बरोबर. महाराज पहिले तुम्ही स्वतःचा शोध घ्या, मी कोण आहे. स्वतःचा शोध घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वर कळणार नाही महाराज. स्वतःचा शोध घ्या की मी कोण आहे, माझी उत्पत्ती झाली कशासाठी आहे. त्यावेळेस तुम्हाला मग तुम्हाला कळेल, अरे माझा परमेश्वर कोण आहे. महाराज हे आहे ना, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा शोध घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला जग कळणारच नाही. जग काय आहे, कुठे काय आहे, काहीच. नवनाथांची परंपरा आज कोणत्या स्वरूपात टिकून आहे? गुरु शिष्य परंपरेत. आणि जर खरं पाहायला गेलं महाराज, तर नवनाथांची परंपरा ही फक्त आणि फक्त जे संन्यासी धर्मात उचित मार्ग दाखवणारे नाथजी लोक आहेत, त्यांच्यामुळे टिकून आहे. हो, म्हणजे प्रांजळे. भोंदूपणामुळे कुठली नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये ना महाराज खूप भोंदूपणा चालू आहे. म्हणजे काय आहे, झाले 2-4 भगवस्त्र घालून घेतली त्यांनी आणि त्याच्या अंगात काहीतरी आलं, बस तो स्वतःला देव समजायला लागतो महाराज. माझे लोक ओळखायचे कसे? असं लोक ओळखायचे म्हणजे दुर्लक्षित करायचं महाराज. देव इतका सोपा नाही महाराज. मी संन्यास्त आहे, म्हणजे अधिकारवाणीने बोलतो बरं का महाराज तुमच्याशी. माझ्या आयुष्यामध्ये मी त्याग केलाय महाराज. मी गुरुचरणावर सगळा परिवार सोडून आज सगळं सोडून नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करतोय महाराज. माझ्या स्वतः झाल्याने त्यांच्या अन्नात येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. लोकांचं म्हणणं असं आहे का महाबलाढ्य शंभूजेती गुरु गोरक्षनाथजी महाराज ज्यांना पुरी सृष्टी आजही आवडते, त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही मला दर्शन दिले आणि माझ्या शब्दावर तो येतही असेल, तुझी परमेश्वर भक्तीसाठी येतो, पण तुझी भक्ती लेवलची नाही ना महाराज. बरोबर. बरोबर आहे की नाही? आजकाल लहान लहान मुलांच्या पण अंगावर येतात. म्हणजे त्याला काही बोलायचंच नाही महाराज आपण तिथे. महाराज मला ती परंपराच मान्य नाही, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि आजकाल जे आहेत ना लोक उद्योगी, ते म्हणतात आम्हाला बाबा भेटतात, आम्हाला बाबा सांगतात, आम्हाला बाबा करतात. मला त्यांना ओपन सांगणं आहे महाराज. बाबांनी सोन्याचा डोंगर केला होता, तुम्ही सोन्याची वीट करून दाखवा, मी तुम्हाला मानतो. माझं मान्य ना महाराज. गोरक्षनाथ महाराज तुमच्या सोबत आहेत ना, तुम्ही म्हणतात ना का मी बोलवलं तर बाबा येतात. तू इतका मोठा स्वतःला समजतो ना, तुझा स्वतःला इतका मोठा समजतोय ना, मग ठीक आहे ना, बाबांनी सोन्याचा डोंगर केला होता, तू सोन्याची वीट कर ना. दगड कर छोटा. छोटा दगडी करून टाकू सोन्याचा. म्हणजे आमच्याकडे कानिमनाथ बाबांच्या नावाखाली पण, म्हणजे कानिमनाथ बाबांचं नाव घ्यायला पण भरपूर लोक आहे. म्हणजे काही लोक तर मला अक्षरशः अशी भेटतात, तसं कानिमनाथ बाबा त्यांच्याकडे आहे, म्हणजे ते म्हणतात ना, त्यांनी आवाज दिल्यावरच बाबा येतात आणि त्यांनी आवाज दिल्यावरच बाबा जातात. अशी सुद्धा मंडळी आहेत महाराज. अशा लोकांना माझा थेट प्रश्न आहे महाराज, थेट या पॉडकास्टच्या माध्यमातून. महाराज कानिमनाथ बाबांनी 24 वर्ष गुरुभक्ती केली, 24 वर्ष गुरुभक्तीचा विरह स्वयं केला. कानिमनाथ महाराजांनी काशीनाथ होऊन गेले महाराज. गुरुच्या आधी 8 दिवसाची समाधी घेतलेली त्यांनी, माहिती का? हो, गुरुशिवाय वैधव्य जीवन नाही जगायचं, म्हणून गुरुशिवाय जीवन नको, वैधव्य जीवन नाही, म्हणून गुरुच्या आधी समाधी घेतलेली आहे त्यांनी. गुरुच्या आधी घेतली, तुम्ही घ्या गुरुच्या आधी समाधी. पण बघू ना तुमच्यामध्ये कानिमनाथ महाराज आहे की नाही आहे.
बरोबर. महाराज हा थेट प्रश्न आहे आपल्या त्या लोकांना. अभ्यास नाही महाराज, वाचन नाही, कुठलं पाठांतर नाही, कुठलं काही नाही. फक्त भोंदूपणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त. नाथांचं नाव इथं खूप, खूप चालू आहे महाराज. तंत्र, मंत्र, यंत्राच्या नावाखाली नाथ संप्रदायाचा सगळ्या म्हणजे नंतर नाथ संप्रदाय सगळ्यात जास्त नाव घालवणारे आमच्या इथले भागातले लोक आहेत. बस स्पष्ट सांगतो. महाराज नाथ संप्रदाय हा असा संप्रदायच नाहीये. महाराज काल आत्ताचे पर्वचे संप्रदाय इंटरनॅशनल झालेत आणि आमचा संप्रदाय कुठे आहे? तर एका कार्यापुरते याच्यापुरती मर्यादित राहिलं. म्हणजे काही तुम्हाला स्पष्ट सांगू ना, तर काही Instagramवर बाबा झाले फक्त नाथ संप्रदायामध्ये. हो, सांगतो ना. म्हणजे त्या बाबाचं म्हणणं असं आहे, माझ्या लोकांना फरक पडला नाही तरी चालेल, पण माझ्या 2 रील्स रोज Instagramला गेलं तर मी बाबा. Instagramमुळे झालेले बाबा आहे महाराज. त्याग नाही, काही नाही, काही नाही. महाराज नादीजनी कोणी घालवू शकत नाही. त्याला त्याला संन्यास लागतो महाराज आणि संन्यासी माणसाने शैलीशृंगी घालावी. हा नियम आहे महाराज, खरंच नियम आहे हा. का शैलीशृंगी घालताना नाथ संप्रदायाचा तो माणूस संन्यासी असावा. आजकाल महाराज कोणी उठतं आणि ते शैलीशृंगी घालून फिरतं. अहो महाराज नादीजनी काय आहे? कोणी उठतं महाराज ते. कुठे जातात ₹400-400 ते नादे आणतात आणि ते घालतात. महाराज शैलीशृंगी अशी नाही बनत. अरे चाचा गुरु एवढे खैरातीनाथजी महाराज ते सांगतात का ही नुसती ते शैलीशृंगीचा दोरा बनवायला ना महाराज 8-8 दिवस लागतात त्याला. लोकरापासून दोरा बनवतात महाराज आणि ते करत असताना सुद्धा ओम शिव गोरक्ष, ओम शिव गोरक्ष हा जप करावा लागतो. महाराज तेव्हा तो फक्त धागा बनतो. खूप कठीण आहे नाथ संप्रदाय. एवढं सोपं नाही ना महाराज. महाराज कर्णछेदन होता आमच्यामध्ये कर्णछेदन. त्या वेदना काय आणि स्टेशनरीला नाही जात बरं का त्या कर्णछेदनमध्ये. जे शिरागुरू असतात ते बसतात, शिष्याला समोर घेतात आणि करत असते महाराज आणि करतनी कान पाडतात. महाराज त्या वेदना काय असतील तुमच्या? महाराज कान पाडणं म्हणतात त्याला, आमच्यामध्ये कान शिरे म्हणतात. त्याला म्हणतात वेदना. महाराज ज्यावेळेस गुरु चोटी घेतात का संन्यास दीक्षेच्या वेळेस, गुरु जेव्हा चोटी कट करतात ना, सगळे संबंध घरचे संपलेले असतात. घरात जायची परवानगी नसते परत तुम्हाला. तुमच्या आई-वडिलांकडे जाऊ शकत, तुमच्या परिवाराकडे जाऊ शकत नाही. महाराज एवढा त्याग लागतो. आजकालची लोकं सगळं म्हणतात आणि बरं सगळं बघून म्हणतात, "बाबा मला प्रसन्न आहे." चुकीचं आहे ना महाराज. हाच तर प्रश्न आहे ना. नाथ संप्रदाय हे लोकांनी सगळ्यात म्हणजे नाथ संप्रदायाचा सगळ्यात जास्त हसा करणारी नाथ संप्रदायाचीच काही मंडळी. बाकी काही नाही. आणि अधिकाराने बोलतो बरं का महाराज, संन्यास्त आहे मी. नाथ संप्रदायामध्ये मी जीवन अर्पण केलंय. हे सगळं सत्य बोलतोय महाराज. अभ्यास कोणाला करायचा नाही. अहो महाराज आरत्या पाठणे उणवणं त्यांच्या काही लोकांना. खरं आहे ना आणि ते स्वतःला नाथ संप्रदायाचं पाईक म्हणतात आणि म्हणतात माझ्यामुळे नाथ संप्रदाय मोठा आहे. ते शाबर विद्या म्हणजे काय? आणि ती नाथ संप्रदायाशी कशी जोडलेली? शाबरी विद्या कसं तंत्र आहे महाराज, जे तंत्राचा भेद नाहीये. ज्यावेळेस सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांना आदेश झाला का तुम्ही आता जाऊन ह्या जगामध्ये ना संभराचा प्रचार आणि प्रसार करा. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांना काही असे कार्य दिले गेले होते का जे भयंकर होते आणि ज्यासाठी मच्छिंद्रनाथ महाराजांना हे देवाधिकांना अंगावरही घ्यावं लागणार होतं. राक्षस असतील, भूत पिशाच असतील, देव असतील. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी जर मला एवढ्यांदा अंगावर घ्यायचं तर मला एक अशी शक्ती माझ्याकडे पाहिजे का ज्या शक्तीच्या जोरावर मी सगळ्या देवाधिकांना किंवा भूत पिशाचांना राक्षसांना युद्धामध्ये हरवू शकेल आणि तेवढं अभेद तंत्र पाहिजे. मग त्यासाठी सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांना सप्तशृंगी मातेकडे जावं लागलं. ज्यावेळेस सप्तशृंग गडावर आले आणि सप्तशृंग गडावर आल्याच्या नंतर सप्तशृंगी मातांनी बीज हवन केलं. त्या बीज हवनाला सप्तशृंगी माता प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या मग तुला काय वरदान पाहिजे? म्हणे आई मला जगामध्ये खूप कार्य दिलेत विधात्याने, मला ते कार्य पार पाडायचे. त्यासाठी मला ह्या जगामध्ये असं तंत्र निर्माण करायचं का जे तंत्र अभेद असेल, ज्या तंत्राचा कुठेही तोड नसेल आणि जे तंत्र कोणी भिडू शकत नाही. तर सप्तशृंगी माता म्हणाली बरं ठीक आहे, यासाठी तुला सगळ्या ज्या प्रकारच्या दैवता आहेत त्या सगळ्या देवता प्रसन्न करून घेतलं. तसं सगळ्या देवता आल्या, मग तामसिक या सगळ्या देवता आल्या, सात्विक. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले ठीक आहे. मग मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय सप्तशृंगी मातेने काय केलं, मच्छिंद्रनाथ महाराजांचा हात धरला महाराज आणि समोर असलेल्या मार्कंडेय पर्वतावर नेलं. असं म्हणतात नव्हे तो मार्कंडेय पर्वत आहे सिद्धांचे माहेर. तिथे एक तलाव आहे. काय आहे? एक तलाव आहे. त्या तलाव शाक्त तलाव आहे. त्या तलावाजवळच सप्तशृंगी मातेने मंत्र म्हटलं आणि तिथे तिने बीज हवन केलं. त्या तलावाला खिडून महाराज एक महाभयंकर वृक्ष प्रकट झाला. इतका भयंकर वृक्ष होता तो त्याला पाहूनच भीती वाटायची आणि त्या वृक्षाच्या प्रत्येक फांदीवर एक एक दैवता बसलेली होती. एक एक दैवता म्हणजे म्हणते ना शंकिनी, डंकिनी, यक्षिणी, वेताळ, मारुती सगळं त्या वृक्षावर होते. मच्छिंद्रनाथांनी आईकडे पाहिलं आणि सांगितलं बघ हे सगळं देवा तुला प्रसन्न करायची. पण ती सगळं देवता प्रकट झाली पण ती मच्छिंद्रनाथ महाराजांशी बोलत नव्हते, फक्त रागाने बघत होते. मग नाथ महाराज म्हणाले आई साहेब हे तर सगळे बघतात. म्हणे नाही तुला यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. म्हणे कसं आहे विधी? मग त्याला प्रसन्न करण्यासाठी तुला काय करावं लागेल, ह्याच दिशेला
त्र्यंबकेश्वरी नावाचं गाव आहे. तिथे अंजनेरी नावाचा पर्वत आहे. त्या अंजनेरी नावाच्या पर्वताकडून उत्तरेकडे एक स्थान आहे. तिथे कालिकेचं एक मंदिर आहे गुफेमध्ये. तिथं महाकाली विराजमान आहे. तिथे दक्षिणवाहिनी एक नदी आहे. त्या दक्षिणवाहिनी नदीला तिकडे तू जा. आणि ज्यावेळेस तिथे तू जाशील तिथे हत्तीच्या पाऊल एवढे 100 कुंड आहे. किती कुंड आहे? 100. हत्तीच्या पाऊल एवढे 100 कुंड आहे. त्या उन्हाळ्याच कडून एक वृक्ष वेल आहे. त्याला शुक्ल वेल म्हणतात. ते एक वेल तोडायचे 100 तुकडे तू करायचे मच्छिंद्रनाथ. प्रत्येक कुंडामध्ये जाताना काय लाईन बघा ते सगळे. ती वेल एक एक तुकडा त्या वेळेला ज्या कुंडातली वेल ही शुभ्र होईल त्या कुंडामध्ये तू आंघोळ करायची आणि त्याचं पाणी आणायचं आणि एका त्या देवांवर टाकायचं. पण एकच देव प्रसन्न होईल. काय होईल? एकदाच एक दिवस. आणि मग हे देव जे तुला मंत्र देतील ते मंत्र लिहून ठेवायचे आणि त्याला सिद्ध करायचे. ती आहे तुझी शाबरी विद्या. मला 6 महिने लागले मच्छिंद्रनाथ महाराजांनी सगळा करत असताना. 6 महिने व्यानास्त्र योजन करायचे, कपाळी भस्म लावायचे, आकाशमार्गे जायचे, पाणी आणायचे, नागश्वत्थ वृक्षावर टाकायचे. असे करता करता मच्छिंद्रनाथ महाराजांनी सगळ्या देवता प्रसन्न करून घेतल्या. आणि त्या देवतांच्या मदतीने मच्छिंद्रनाथ महाराजांनी एक महाकाय तंत्र निर्माण केलं, ज्याचं नाव होतं शाबरी तंत्र. आणि जे अवैध झालं त्याचे मंत्र हे नाथ महाराजांनाच अवगत झाले. अद्वैतामध्ये सगळ्यात भयंकर अस्त्र होतं म्हणजे वाताकर्षण अस्त्र. ज्या अस्त्राचा तोड त्या जगामध्ये कुठंच नाही मिळाला. म्हणजे त्याच्यातून खूप अस्त्र मिळालं. म्हणजे स्पर्शास्त्र आहे. जर एखादा त्याचा मंत्र टाकला तर तो माणूस जमिनीला चिटकून जातो, हलूच शकत नाही जमिनीवर. एक व्यान अस्त्र आहे ज्याचं कसं मस्त मंत्र म्हटलं कपाळाला भस्म लावलं आणि जे ज्या जागेवर ज्या जागेचं माणूस आणलं त्या जागेवर पोचून जातो. एक होतं संजीवनी अस्त्र, मेलेल्या माणसावर टाकलं का जिवंत होणं. एक होतं अग्नी अस्त्र, भस्म अंगाचं भुगलं का अग्नी माणसाला आग लागून जायचे. असे ते अस्त्र निर्माण केले. आणि त्या अस्त्राच्या जोरावर मच्छिंद्रनाथ महाराजांनी सगळ्या देवादेवांशी युद्ध केलं. ते म्हणजे शाबरी तंत्र, शाबरी विद्या. शाबर मंत्र हे लोकभाषेत असतात. त्याचं कारण काय? लोक भाषेमध्ये म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आपल्या बोली भाषेमध्ये काही मंत्र असतात जे कल्याणकारी, म्हणजे भविष्यामध्ये मानव समाजाला, आपल्यासारख्या माणसाला त्या मंत्राची परमेश्वर प्राप्तीसाठी उपयोग व्हावा, त्या मंत्राचा जगाला कल्याणासाठी उपयोग व्हावा, यासाठी नाथांनी काही मंत्र हे लोक भाषेत लिहिले. असे खूप मंत्र नाही, काही मंत्र त्यांच्या मोडी भाषेतच आहे. जे त्यांना सार्वजनिक करायचे होते त्यांनी तेच केले, बाकीचे नाही केले. गोरक्षनाथांनी शाबर मंत्राची निर्मिती का केली होती? गोरक्षनाथ महाराजांनी शाबरी मंत्राची निर्मिती म्हणजे सगळ्यात गोरक्षनाथ महाराजांनी सगळ्या नाथाने शाबरी मंत्र हे जगा कल्याणासाठीच केली. म्हणजे भविष्यात नाथ महाराज हे गावोगावी जाऊन धर्माचा प्रचार आणि रक्षण करत होते. त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा आव्हानांना सामोरं जावं लागायचं. म्हणजे भूत आहे, पिशाच आहे, हे ते, रोग आहे, राई, सगळ्या गोष्टींना. मग त्यासाठी त्यांचा विनाश करण्यासाठी शाबरी मंत्राची उत्पत्ती केली गेलेली होती. प्रत्येक ठिकाणी विनाशकारी शक्तीला सामोरं जावं लागायचं नाथांना. म्हणजे त्या विनाशकारी शक्तीला म्हणजे ते म्हणता ना, परास्त करून धर्माची स्थापना करण्यासाठी या शाबरी विद्येची गरज पडली. शाबर मंत्रामध्ये निसर्ग शक्ती आणि देवशक्ती यांचा समावेश दिसतो. 100% दिसतो. शाबरी तंत्रामध्ये कितीतरी वेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराज पवनला आदेश करतात, निसर्गाचा, जलाला आदेश करतात, सूर्याला आदेश करतात, वायूला आदेश करतात. काही काही मंत्रामध्ये जसं जलगायत्री आहे, जलगायत्रीमध्ये पाण्याला साक्ष ठेवून गायत्री केली जाते. म्हणजे जसं ओम नमो आदेश, गुरुजी को आदेश. ओम नमो जलमंजल जल देवता, गुरु ज्ञान आत्मंजन भरतरी पाणी पाणी महापाणी, सुरती गाय अमर कुजाने उड़त हंस वेतरने गाया, शिवशक्ती से ध्यान लगाया, ओम आदि है अलील है, अलिल चिता निता योगी धैर्य ध्यान इता जल गायत्री जाप संपूर्ण मित्र नमो नवनाथ चौऱ्यान सिद्ध को आदेश. हे जल गायत्री याच्यामध्ये गुरु गोरक्षनाथजी मला जलाला आदेश करतात का माझ्या संकल्पासाठी मला साह्य हो. शाबरी मंत्रनाथ सगळ्या निसर्गावर आणि देवांवर चालतात. ज्या ज्या गोष्टीसाठी गोरक्षनाथ महाराज शाबरी मंत्राची निर्मिती केली आणि त्या देवाला म्हणजे नाथ महाराजांनी कधी कुठल्या देवाची साधना केली नाही, महाराज तपस्या केली नाही. ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी धुना लावला आणि त्या देवाला आवाज दिला, तो देव त्या क्षणी गोरक्षनाथजी महाराजांसमोर येऊन उभा राहिला. आणि जे गोरक्षनाथजी महाराजांनी कार्य सांगितलं त्या देवाने ते हसत कार्य केलं. ही आहे ना संप्रदायामध्ये. शाबर मंत्राच्या परिणामकारकतेबद्दल वेगवेगळे अनुभव खरे मानावे का? सत्य असतात ना. एखाद्या मला शाबरी मंत्राच्या साधनेने मला भैरवजींचं दर्शन झालं ते सत्य असतं. शाबरी मंत्राच्या द्वारे मला एखाद्या शक्तीचं दर्शन झालं ते सत्य असतं. मग ते म्हणजे शाबरी मंत्राद्वारे देव प्राप्तच झाला मला डायरेक्ट असं नसतं. देव हा खूप कष्टाने प्राप्त होतो महाराज. ऋषीमुनी करोडो वर्ष तपस्या करतात, साधना करतात, त्याच्यानंतर त्यांना प्राप्त होतात. असं लगेच प्राप्त नाही होत. याला एक कालावेळ, एक अवधी, एक काळ, एक त्याग, संपूर्ण सगळ्या गोष्टी लागतात त्यावेळेस तो प्राप्त होतो. असं लगेच नाही होत महाराज. एक विशिष्ट कालावधीतच देव प्राप्ती करण्यासाठी लगेच प्राप्ती नाही होत महाराज. नाथ साधक
हे शाबर मंत्राचा वापर हे उपचारासाठी करतात. हे सत्य आहे, कारण शाबरी मंत्राच्या जोरावर किती रोगराई बरी पण करता येते महाराज. हे सत्य आहे. काय माहिती आहे का, हठयोग ही जी क्रिया आहे महाराज, ह्या क्रियेचं मोठं हेच आहे की रोग नाहीसे करण्यासाठी गोरक्षनाथजींनी हठयोग जन्माला घेतलाय. म्हणजे जो हठयोगाचा साधक आहे महाराज, आणि त्याच्या अंगाला जर कुठल्या प्रकारचा रोग असेल आणि तो जर हठयोगाचा साधक आहे ना, संप्रदाय साधक आहे महाराज, तर त्याची रोगराई ही योगाद्वारे पण तो घालवू शकतो. इतकी ताकद हठयोगामध्ये आहे 100%. जपलेला मंत्र आणि अजपा मंत्र ह्यात काय फरक आहे? जपलेला मंत्र म्हणजे काय, जापक मंत्र, आणि अजप म्हणजे मंत्र म्हणजे मनात म्हणणे, हा फरक आहे. अजप मंत्र म्हणजे काय, जो जिभेवर म्हणायचं नाही कधी, जो मनातल्या मनात म्हणून जी साधना करायची, त्याला म्हणतं अजप. जो बिना जपाचा सिद्ध केला म्हणजे तोंडून तो बाहेर हेच नाही आला पाहिजे. नाही, तो मनात जो जिभेवर आलाच नाही पाहिजे, त्याला म्हणतं अजप मंत्र. आणि जप मंत्र म्हणजे सारखा सारखा जपून जपून आपण त्याला सिद्ध केलं तर जपक मंत्र असो. दोघांचा फरक आहे. अजप मंत्र हा गुरु कानामध्ये सांगतात तो अजप असतो. म्हणजे जो गुरु कानामध्ये सांगतात का तुला हा मंत्र जपायचा आहे, आणि तो असं म्हणतात का गुरु मंत्र किंवा अजप मंत्र हा थोडक्यात 5व्या कानाने ऐकून आहे. थोडक्यात म्हणजे 2 गुरुचे 2 शिष्याचे. गुरुनी मंत्र दिला, शिष्याने कानात ऐकलं तर त्याच्या मनात ठेवावं. तो 5व्या कानाने ऐकू नये, मग तो सिद्ध होतो. आणि अजप म्हणजे जपायचा मंत्र नसतो, साधण्याचा मंत्र असतो. तर जितका तो साधक आसनावर बसून साधना करेल, सिद्धी करेल, त्याला तेवढा प्राप्त होऊन जाईल असं. शाबर साधकांना मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती कशा प्राप्त होतात? सगळ्यात प्रथम जो शाबर साधक असतो, जो शाबर विद्याचा साधक आहे, जो नाथपंथाचा साधक आहे, त्याला सर्वात पहिले महाराज काय साधक करतात, साधना करत असताना त्याला ह्या जगाच्या मोहापासून थोडंसं विलिप्तच व्हावं लागतं. त्याशिवाय साधना बसत नाही महाराज. आणि जर तुम्ही आता समजा मीच म्हटलो मी संसारात राहून साधना करेल, तर महाराज आपण जसं नामजपाला बसून होतो लगेच डोक्यामध्ये विचार चालू होऊन जातात. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी पूर्णपणे बाजूला ठेवत नाही, तुमच्या मानसिकली साधक होत नाही तुम्ही. साधक म्हणजे काय, साध्य करणे ज्याला म्हणतात तो साधक झाला. ज्याला साध्य करता यायला लागलं महाराज, आणि जो साध्य करण्यासाठी हवे ते प्रयत्न करतो साधक. आलं का लक्षात? साधक साधना किंवा साधक करण्यासाठी महाराज तुम्हाला खूप प्रकारच्या साधना आहे. त्या साधना केल्याच्या नंतर साधक व्हा. म्हणजे गुरुमंत्र आहे. तर गुरुमंत्र तुमची दीक्षा झाल्याच्या नंतर तुम्हाला रोजचं गुरुमंत्राचे जाप करणं आहे, गुरुमंत्राचं ध्यान करणं आहे. हळू तुम्हाला जेव्हा गुरुमंत्र जप करतो, तर तुम्ही 10 मिनिटं, 5 मिनिटं, 10 म्हणजे 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं त्यावेळेस तुमचा स्टॅमिना वाढतो. जेव्हा तुम्ही साधनेला पूर्णपणे बसायला लागतात, म्हणजे इन शॉर्ट ज्या दिवशी तुम्ही ध्यानाला बसता त्याच्यानंतर तुमचे डोळे लागतात आणि कुठल्याही प्रकारचा विचार येत नाही. म्हणजे आमच्यामध्ये म्हणतात, जितके 10 मिनिट आँख बंद हो गई वो सिद्ध है, जिसकी आधा घंटा आँख बंद हो गई वो महासिद्ध है, और जिसकी 1 घंटा आँख बंद हो गई वो योगी है. म्हणजे काय, ज्याने 1 तास डोळे बंद केले, कुठल्याही विचाराला ठेवला, तो फक्त श्वासावर नियंत्रण केंद्र करून ज्याने गुरुमंत्राचा जाप केला महाराज, तो महासिद्ध आहे आमचा 1 तासभर. शाबर विद्या हे फक्त नाथ संप्रदायापुरतीच अमर्यादित आहे. दुसऱ्या कुठल्या संप्रदायाकडे नाही आहे. दुसऱ्या संप्रदायाकडे त्यांच्या विद्या आहेत. शाबरी विद्या ही फक्त संप्रदाय, नाथ संप्रदायापुरतीच मर्यादित विद्या आहे. हा, दुसरे लोक शिकू शकतात, शिकतील, त्यासाठी नाथ संप्रदायामध्ये यावं लागतं, गुरु नाथ संप्रदायाचे करावे लागतात. महाराज शाबरी विद्येचे जनकच नाथ आहेत. आई भगवतीच्या साक्षीने, म्हणजे आई भगवतीला सोबत घेऊन नाथांनी जी विद्या जन्माला घातली ती म्हणजे साबरी विद्या. आई भगवतीचा आशीर्वाद होता नाथ महाराजांना, का तू कर, मी तुझ्या पाठीशी. आई सप्तशृंगी मातेनेच नाथ महाराजांना मला आशीर्वाद दिला ना, ही विद्या तू बनव म्हणून, मी तुझ्या सोबत आहे असं. शाबर साधक आणि तांत्रिक साधक फरक काय आहे? कसं असतं महाराज माहिती का, शाबरी विद्येचा जो साधक असतो तो स्वतःच्या कल्याणासाठी ती विद्या काहीच वापरत नाही, कारण ती निष्फळ होऊन जाते मग. आणि बाकीच्या विद्यांचं कसं असतं, म्हणजे आता मी कोणाला प्रॅक्टिकल नाव नाही ठेवत, प्रत्येक जण हा सार काही याच्यामध्ये असे प्रत्येक जण स्वार्थासाठी नाही करत, पण काही लोक असतात ना, का जे शाबर म्हणजे कुठल्याही विद्येचा वापर स्वतःच्या चांगल्या करण्यासाठी करतात, बरोबर. ते स्वतःच्या स्वार्थासाठी करतात, ते नाही केलं पाहिजे. आणि शाबर विद्येचा नियमच असा महाराज, ती स्वतःच्या गेली की ती निष्फळ होऊन जाते. ती जोपर्यंत तुम्ही लोकांवर करता, लोकांच्या केल्यासाठी, तेव्हाच ती सात्विक आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला सही होते. तुमच्या मनात तिच्या म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काही आलं तर ती निष्फळ होऊन जाणार, चालत नाही महाराज तुम्हाला तर. आणि तांत्रिक साधक शाबर विद्या हे चुकीच्या पद्धतीने वापरल्यास काय परिणाम होतो? फटका बसतो महाराज, वेडा होतो माणूस, जिंदगीतून उठून जातो, आजारपण लागून जातं. शाबर विद्या मनासारखी वापरणारी विद्या नाहीच आहे महाराज. जिथे तुम्ही आहात तिथून इतके खाली लांब फेकले जातात का परत तुम्हाला तिथपर्यंत यायला लय वेळ लागतो महाराज. आणि जर तुम्ही चांगले आहात आणि जर तुमचा हेतू चांगला आहे, तर तुम्हाला कोणी किती त्रास जाऊ द्या, तुमचा परिसर तुम्हाला उभा करतो म्हणजे करतो. तुम्हाला किती त्रास होऊ द्या, काही फरक नाही पडत. तुमचा देव एक दिवस असा आणतो का त्याच्यामध्ये तुम्ही उभे राहता म्हणजे राहता. म्हणजे महाराज इन शॉर्ट, ह्या युगामध्ये, ह्या कलियुगामध्ये जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमची बदनामी होणार आहे, आणि तुम्हाला लोकांचा त्रास होणार आहे. लोक तुमच्यावर आरोप करणार आहे, आणि लोक ते खोटे आरोप सिद्धही करणार आहे.
त्यावेळेस तुम्ही काय करायचं राहतं, फक्त शांत आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास. महाराज आपल्या परमेश्वराला फक्त एकच सांगायचं, का भगवंता मी निष्पापरीने तुम्हाला घडवशील. आणि महाराज लोकाला काय करायचं करू द्या. लोकाला कुठल्या थडं जायचं, कुठले प्रयत्न करायचे ते करू द्या. तुमचा परमेश्वर तुम्हाला घडवल्याशिवाय स्वस्त बसतच नाही महाराज. हा विश्वास आहे. माझा अनुभव आहे आजकालच्या जीवनामध्ये. हां, तुम्ही चांगले आहात ना, तुम्हाला त्रास 100% होणार. मला जर तुम्ही त्रास जर झाला नाही, तुम्ही चांगले माणूसच नाही. कारण लोक वाईट माणसाला त्रास देत नाही, चांगल्या माणसालाच त्रास देतात. बरोबर. जो मोठा होणारा असतो महाराज त्याची छवी खराब केली जाते. जो खाली आहे त्याला काय छवी खराब, म्हणजे पळणाऱ्यालाच पडायची भीती असते ना महाराज. उभ्या राहण्याला पडायची भीती नसते ना. आजच्या काळात शाबा साधना करता येते. 100% करता येते. पण गुरुच्या सांगण्यावरून. जसे गुरु सांगतील, गुरु जे मार्ग देतील, जे नियम पाळायला लावतील, ज्या विधी-विधानाद्वारे ती साधविद्या करायला लावतील त्या विद्या. कारण मला नाताना नियम पाळावे लागले, तुम्ही आम्ही कोण आहे? बरोबर. तुम्हाला ते नियम पाळले नाही. असं. आजकालच्या जर म्हणजे आजकालच्या वर्गाला जर साबर विद्या शिकायची, तंत्र शिकायचं, सगळ्यात पहिले लक्षात घ्या मला 2 गोष्टी आयुष्यभर पाळायच्या. एक ब्रह्मचर्य आणि दुसरं म्हणजे चुकीचं आचरण सगळं सोडून द्यायचं. तर तुम्हाला विद्या हासिल होईल. ब्रह्मचर्याशिवाय कुठलीच विद्या हासिल होत नाही या जगामध्ये. तुम्हाला काही अनुभव आलेत? नाही, याबद्दल? कसं आहे, शाबर विद्येचे अनुभव आले असं नाहीये. म्हणजे मला एकदा मी यज्ञ करत असताना, मी महाकालीचा एक यज्ञ करतो, बीज हवन ज्याला म्हणतात. त्या यज्ञामध्ये यज्ञ आकृती ठरवली ती महाकालीची पूर्णपणे. आणि मी ती यज्ञ ज्यावेळेस पूर्ण आहुती केली महाराज, तर त्या यज्ञामध्ये तो आज फोटो आजही माझ्याकडे आहे. तुम्ही तो फोटो कधीही बघून घ्यायचा. त्याच्यामध्ये मला साक्षात महाकालीने दर्शन दिलं यज्ञामध्ये. ही माझ्या आयुष्यातली पहिली प्रचिती शाबरी विद्येची. शाबरी हवन केलं होतं मी. त्या हवनामध्ये श्रीमाता महाकालीने मला दर्शन दिले. सत्य आहे. असं. तो आहे ना पहिला अनुभव आजपर्यंत. अजून तर काही नाही. म्हणजे तुम्हाला खरं सांगू ना, म्हणजे माझ्या जीवनामध्ये बरं का, माझ्या जीवनामध्ये मी गोरखनाथजींना एकच बोललो होतो, का "हे गुरु गोरखनाथजी महाराज, मला संन्यास धर्म द्यायचा आहे आणि या संन्यास धर्मामध्ये मला तुमच्या चरणावर जीवन अर्पण करायचं आहे. तुम्हाला कृपा करून अशी व्यक्ती द्या, का ज्या व्यक्तीला आदर्श म्हणून मी जगेन." आणि माझ्या जीवनामध्ये त्याच्यानंतर सगळ्यात मोठा झालेला चमत्कार म्हणजे योगी निरंजननाथजी महाराजांचं येणं. हा माझ्यासाठी एक चमत्काराशिवाय कमी नाही महाराज. माझ्यासाठी ते साक्षात गोरक्षनाथजींच्या रूपाने आले. त्यांनी मला घडवलं. आज मी तुमच्या समोर ज्या बसलेलो आहे, हे फक्त योगी निरंजननाथ महाराजांची कृपा आहे. आणि हाच माझ्या आयुष्यातला गुरु गोरखनाथजींचा जिवंत चमत्कार आहे मला. मी याला चमत्कार समजतो. म्हणजे लोकं म्हणतात ना, का एखाद्यात भेटलं पाहिजे काही गोष्टी चमत्कारासाठी. मला निरंजननाथ महाराज भेटले, हाच माझ्यासाठी आयुष्यातला खूप मोठा चमत्कार आहे महाराज. एवढ्या मोठ्या व्यक्तीने महाराज आपल्या शिष्य करून घ्यावा, यासाठी आपलं भाग्य काय पाहिजे. कधी आले तुम्ही ह्या नाथ संप्रदायामध्ये? नाथ संप्रदायामध्ये तसं मी सेवा महाराज ही मी वयाच्या 14-15 वर्षापासून करतो. पण संन्यास घेऊन सेवा करावी ही कल्पना योगी निरंजननाथ महाराजांकडे बघून आली. आणि म्हणजे त्यांची दिनचर्या जेव्हा बघितली मी, का त्यांची ह्या म्हणजे खूप कष्ट घेतात, स्वतः सगळं करतात, भक्ती मार्ग चालवतात, परत असंख्य मुलांना मार्गदर्शन करतात, युवा वर्गाला निर्व्यसनी करतात. ह्या ज्यावेळेस मी त्या गोष्टी पाहिल्या नाही महाराज, तर असं वाटलं का आपण म्हणतो ना, जीवनामध्ये आयडल जगावं, म्हणजे कोणाला तरी आदर्श म्हणून जगावं. तर माझ्या मन त्या दिवशी मला म्हणाला, की ह्या व्यक्तीला आदर्श म्हणून आपल्याला जगायचं. मग मी माझ्या मनात सांगितलं का सद्गुरू पाहिजे तर असे पाहिजे. मग त्यावेळेस मी मनी त्यांना गुरु मानलं आणि मी दीक्षा घेतली महाराज त्यांच्याकडून. आणि मी आज त्यांचा शिष्य म्हणून स्वतःला गौरवान्वित प्राप्त, म्हणजे तोच माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा चमत्कार समजतो बरं का मी. म्हणजे मला परमेश्वराने, म्हणजे माझी इच्छा नाही आता गोरक्षनाथजींनी मला दर्शन द्यावे, काही गरज नाही. माझ्यासाठी माझे निरंजननाथ महाराज गुरु गोरक्षनाथजी महाराज. म्हणजे आता तुम्ही म्हणता ना, तुम्ही भक्तीमध्ये आला तर तुमची इच्छा असते का, मी जर नामसंकीर्तन करतोय, ज्ञानोबांनी मला दर्शन द्यावे, तुकोबांनी मला दर्शन द्यावे किंवा पांडुरंगाने मला दर्शन द्यावे. मला तशी काही इच्छाच राहिली नाही माझी. कारण मला ऑलरेडी निरंजननाथ महाराजांनी दर्शन दिलेत ना. माझ्यामध्ये काय, हेच माझे ज्ञानोबा आहे, हेच माझे तुकोबा आहे आणि हेच माझे पांडुरंग आणि इन हेच माझे गुरु गोरक्षनाथजी महाराज. मला माझ्या गुरुजींमध्येच सगळे देव दिसायला लागले ना महाराज. आणि काय माहिती का, हीच खरी परमेश्वर प्राप्ती बरं का, तुम्हाला सांगतो मी. ज्या दिवशी म्हणजे आमच्या नाथ संप्रदायामध्ये म्हणतात, ज्या दिवशी तुम्हाला गुरुमध्ये गोरक्ष दिसतील, त्या दिवशी तुम्हाला भगवत प्राप्ती झाली असं समजा. म्हणजे आपण सहज म्हणून जातो, ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरु वाक्य मोक्षमूलम गुरु कृपा. याचा अर्थ असा आहे महाराज, का जेव्हा ध्यान कराल तेव्हा गुरुला बघाल, म्हणजे ध्यानामध्ये पण गुरुला बघाल. ध्यानमूलम गुरुमूर्ती आणि पूजा कराल तर गुरु पादुकांचीच कराल. जेव्हा बी गुरुची पूजा म्हणजे पूजा कराल तर गुरु पादुका समजा प्रत्येकाची पूजा कराल. मोक्षमूलम मोक्षमूलम गुरु कृपा म्हणजे काय, ज्यावेळेस गुरुची कृपा होती त्याला तुम्ही मोक्ष समजाल. तो खरा गुरु भक्त महाराज. आणि गुरुच एवढेच, म्हणजे गुरु साक्षात मिळाले
परमेश्वराची गरज नाही महाराज. जे आमच्यामध्ये एक म्हणणे का ते गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. गोविंद आले जरी महाराज, गुरुंना नाही सोडू शकत. कारण तेच त्यांच्यामुळेच तर गोविंद आले. ते भेटलं तर परमेश्वर प्राप्तीची गरजच नाही असं. महाराज वारकरी संप्रदाय हा शिष्य आहे आणि नाथ संप्रदाय हा गुरु आहे. म्हणजे गुरुने योग मार्ग या जगाला दाखवला, तर वारकरी संप्रदायाने नाम मार्ग म्हणजे नामसंकीर्तन या जगाला दाखवलं. दोघांच्या जागेवर एकदम बरोबर आहे. नाथ संप्रदायाने योग मार्ग, क्रिया मार्ग दाखवला. हठयोगाची क्रिया जगापर्यंत नेली. बरोबर? गुरु शिष्य परंपरेमार्फत. तसंच वारकरी संप्रदायाने गुरु शिष्य परंपरेमार्फत नामसंकीर्तन पुढे नेलं. म्हणजे काय केलं? तीच साधनं ह्या परंपरेमध्ये सोपी केली. बरोबर आहे की नाही? जी भक्ती प्रत्येकाला होणारी नव्हती, तीच भक्ती वारकरी संप्रदायाने काय केली? मला सोपी केली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? आलेली अवघड परंपरा की सोपी करून पुढे वाटली. म्हणून नामसंकीर्तन साधनोपरी सोपे. साधन सोपं केलं. दोघांच्या जागेवर एकदम उत्तम, एकदम म्हणजे काम करता, व्यवस्थित काम करता, काही अडचण नाही करता. तुम्ही तंत्र करत असाल, तंत्राला प्राधान्य देत असाल, तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल महाराज, मी असं नाही म्हणत नाही. पण चिरकाळ काळासाठी नसते. चिरकाळ नाही टिकत ती परमेश्वर प्राप्ती तुमची. कारण शेवटी तंत्र हे अभेद आहे ना, म्हणजे हे भेदू शकतं ना महाराज. तुमचं नाम नाही कोणी भेदू शकत ना महाराज. लक्षात घ्या. शेवटी तंत्र एक क्रिया आहे महाराज. काय आहे? तंत्र एक क्रिया आहे. त्यासाठी तुम्हाला वस्तू लागतात, साधनं लागतात, हे लागतं, ते लागतं. आणि या जगामध्ये कुठली गोष्ट एवढी पवित्र आहे आता? महाराज नामासाठी काही लागत नाही. नाम तुम्ही कधीही, कुठे आणि कधीही घेऊ शकतात. महाराज मी भक्त प्रल्हादापासून तर द्रौपदीपर्यंत उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो ना. ध्रुवा बाळाचा ध्रुवा तारा झालं हे उदाहरण देऊ शकतो. भगवान वाल्मिक महर्षींचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. अशी अनगिनत उदाहरणं आहे, ज्यांचं नामामुळे कल्याण झालं. मला त्यांच्याशी 2 उदाहरणं द्या बरं तुम्ही, का तंत्रामुळे तर चांगलं झालं म्हणून. आजकालच्या जगाचा भोंदूपणा सोडून द्या. दुसरं, शास्त्र मान्यता असतील. आजकालची लोकं तंत्र कशासाठी करतात माहिती आहे का? याचं वाईट करण्यासाठी, त्याचं वाईट करण्यासाठी. हे लक्षात घ्या महाराज. ते Instagramला रील्स बघा तुम्ही. नाही चुकीचं, तर सब चुकीचं आहे महाराज. तंत्र परमेश्वराने निर्माण केलं जग कल्याणासाठी. तुम्ही वापरता स्वतःच्या स्वार्थासाठी. लक्षात घ्या. महाराज नाम कुणाचं ऐत नाही करत ना, नाम कुणाचं आगटीत नाही करत ना. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आम्ही शेवटपर्यंत एकच सांगतो महाराज, नामावरच कल्याण होणार आहे. किती मोठं म्हणू द्या, माझ्या मंत्राने याचं कल्याण झालं आणि माझ्या तंत्राने हे झालं आणि माझ्या यंत्राने हे झालं. ठीक आहे, होत असेल, मी मान्य, मी त्याला नाही म्हणत नाही महाराज. पण नामाची बरोबरी तंत्र कधीच नाही करू शकत महाराज. नाही करू शकत तंत्र नामाची बरोबरी कधीच. नाम सर्वश्रेष्ठ आहे. नामामुळे मोठे मोठे ऋषीमुनी धरले महाराज. लोक मला खरंच म्हणतात, म्हणजे काहींना माझा प्रश्न आहे महाराज ह्या जगामध्ये. काही लोकांना खरंच माझा प्रश्न आहे महाराज. नामसंकीर्तन करता करता काही ऋषीमुनींना वर्षानुवर्ष निघून गेली, त्यांना परमेश्वर प्राप्त झाला नाही. आणि तुम्ही म्हणतात का तंत्र करत असताना मला परमेश्वर प्राप्त झाला? कसं काय शक्य आहे? दुर्गा सप्तशतीमध्ये आई महाकाल स्वतः म्हणते की मी तंत्रमंत्राने नाही, तर मी नामाने प्रसन्न होते. महाराज परमेश्वरा नामाने प्रसन्न होतो, तुमच्या तंत्राने मंत्राने नाही. हा, तुमच्या तंत्राने मंत्राने कोण प्रसन्न नाहीत का? ही लोक. हे 2 दिवस तुम्हाला लक्षात ठेवतील, तिसऱ्या दिवशी तुम्हाला विसरून जाते. नामच स्रोत आहे आणि नामच सत्य आहे. महाराज संत आणि महात्मे चुकीचं सांगणार नाही कधीच. लक्षात घ्या. मी परंपरेबद्दल बोलत नाही, मी कुठल्या याच्याबद्दल बोलत नाही, पण आम्ही वारकरी ना महाराज. आम्हाला आमच्या ज्ञानोबान तुकोबांनी एकच सांगितलेलं आहे. नामांस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापेरांत कोटी गेली त्याचे. बरोबर आहे की नाही? आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज या कलियुगामध्ये तुमचं केलेलं पाप जर तुम्हाला निस्तारायचं आहे ना, फेडावं लागणार आहे ना, तुम्हाला एकच गोष्ट अशी आहे का जी तुम्हाला क्षमा करते, म्हणजे नाम. भगवान गीतेमध्ये सांगतो, सर्व धर्मां परित्यज्य मामेका शरणागच्छ अहं त्वां सर्व पापे मोक्षयामि मा शुचा. भगवान म्हणतात तू नाम घे, तुझ्याकडून पाप झालं ठीक आहे, तू नामाचा आधार घे आणि शपथ घे का परत मी चुकी करणार नाही, तुझ्या चुक्याला मी क्षमा करेलच. आणि करतात महाराज माफ, असं नाही आहे ना. नाम घेतल्यावर बरोबर याचं काय होतं. मी तंत्रावर जास्त बोलतच नाही महाराज. त्याच्यामुळे माझं काम नाम घेणं आहे. हा, नामाने एखादी गोष्ट तुम्हाला लेट मिळेल महाराज. एखादी गोष्ट लेट मिळेल म्हणजे जी 9 वर्षात जी 6 महिन्यात भेटायची ना, ती 10 वर्षांनी भेटेल. पण मला ते चिरकाळ तुमच्या सोबत राहील. आणि तंत्र एक गोष्ट 2 दिवस भेटेल, मला तिसऱ्या दिवशी सगळं जाईल तुमच्याकडून. लक्षात घ्या, हे सत्य आहे महाराज.
कुठल्याच तांत्रिकाच्यावर चरित्र लिहिलं नाही गेलं ना महाराज. बरोबर. लक्षात घ्या. चरित्र भक्ते झाले, तांत्रिकाचे नाही झाले. आपण उद्धव बाळाचे चरित्र आनंदाने ऐकतो. श्रावण बाळाचे चरित्र आनंदाने ऐकतो. भक्त चांगलं चरित्र आनंदाने ऐकतो. महाराज हे नामामुळे मोठी झालेली मंडळी आहे, तंत्रामुळे नाही. लक्षात घ्या. ध्रुव बाळाचं चरित्र आपण आनंदाने ऐकतो. कशामुळे ध्रुव बाळ मोठे झाले? कशामुळे झाले? नामामुळेच झाले ना. नाम होतं म्हणूनच झाले ना. हा फरक आहे महाराज. हनुमंतराव इतके बलाढ्य आहे महाराज, का राक्षसारखे राक्षस ते चंदन कसं अंगाला मळतं तसे मोठे मोठे राक्षस घ्यायचे आणि ते अंगाला मळून टाकायचे. बरोबर आहे की नाही? एवढे मोठे ते बलाढ्य होते, इतकी मोठी प्रबळ शक्ती होती महाराज. अंग वज्राचं होतं. कुठला देव या जगात त्यांना हरवू नाही शकला. महाराज ते हनुमंतराय काय जपतात? राम 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 राम. नाम आहे ना महाराज. काय करता? नामाशिवाय काही प्राप्त होत नाही. हे सत्य आहे. वारकरी संप्रदायातील संतांना नाथ परंपरेचा वारसा म्हणता येईल का? 100% म्हणता येईल. कारण त्याच परंपरेचे बाईक आहेत ना. फक्त साधन सोपं केलंय. वारसा म्हणता येईल, परंपरा पुढे नेणारे म्हणता येतील, सगळं म्हणता येईल, काहीच अडचण नाही. शेवटी वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायाचा एक अभिन्न अंगच आहे. आणि वारकरी नाथ ही एकत्रच आहे महाराज. फक्त इकडं काय, इकडं थोडासा मार्ग कठीण आहे, तर इकडं थोडंसं सोपं झालंय. बाकी असं काहीच नाही आहे. पाईक म्हणता येईल, वंशज म्हणता येईल, वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय वंशज म्हणता येईल, काही अडचण नाही. कारण शिष्यच आहे ना शेवटी. असं शिष्यांची वंश परंपरा. नाथ आणि वारकरी संप्रदायाच्या संगमातून भारताला कोणता एक संदेश मिळू शकतो? का गुरुने जे दिलं तेच पुढे न नेता शिष्याने काहीतरी वेगळं करून दाखव, ज्याच्याने धर्माचा प्रचार आणि प्रसार चांगला होईल. म्हणजे नाथ संप्रदायाने जर हठयोग दिला, तर वारकरी संप्रदायाने हठयोगासहित नामसंकीर्तन म्हणजे नामही जगाला दिला. आणि ते नाम जगाने आनंदाने ऍक्सेप्ट केलं हो महाराज. म्हणून गुरुने जे दिलं तेच पुढे नेण्यापेक्षा त्याच्यामध्ये अजून काय बदल करता येईल, ज्याच्याने धर्म वाढेल, हा नक्कीच विचार केला पाहिजे. आणि हेच वारकरी संप्रदायाने असं काहीतरी वेगळं करून त्यांनी जगाला देण्याचा प्रयत्न केला, असा आहे त्याचा अर्थ. नाथ संप्रदायामध्ये कार्य करत असताना ज्यावेळेस आपण संन्यास धर्मामध्ये जातो, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा विषय आहेच आहे, की आपण गुरुवर निष्ठा आपली एकत्र असावी. गुरूंनी आपल्याला कुठली गोष्ट सांगितली, त्या गोष्टीचं आपण पालन करावं. गुरुशी एकनिष्ठ राहावं, गुरु आज्ञा पाळावी. आणि नाथ संप्रदायामध्ये जास्त पूजेला म्हणजे मूर्तीपूजेला महत्त्व नाही महाराज. तिथे फक्त आणि फक्त तुमच्या देवाला आणि तुमच्या गुरुला प्राधान्य आहे. म्हणून एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा, तुमचा देव जरी रुसला तरी तुमच्यावर चालेल, पण तुमचा गुरु रुसता कामा नये महाराज. देव रुसला तर गुरुकडून मार्ग घेऊन तुम्ही देवाला म्हणवू शकतात, पण जर गुरु रुसले ना महाराज, त्या जगात तुम्हाला कोणीच वाचवू नाही शकत. म्हणून आपल्या गुरूंची सेवा करा, गुरूंवर एक निष्ठा ठेवा, आणि जे गुरु समजेल तसा वागा. निश्चित परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. योगी निरंजन नाथ विजय ते आदेश. आदेश.